स्वामी म्हणतात, का रडतोस, का खसतोस, का डगमगतोस, माझा हात धरलेला असताना इतरांची आशा का बाळगतोस, कोण कोणाशी कसं वागतंय मी सगळं पाहतोय, हे बघ कर्म कोणाला चुकले का, थोडा धीर धर, मी होतो आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महिमा स्वामी समर्थांची. स्वामींनी घडवली अद्दल. ही कथा आहे रामभाऊ आणि रमाबाईंची. एका छोट्याशा गावात हे दोघे नवरा बायको आपली शेती करून पोट भरत होते. घरात धनधान्य भरपूर होते. रमाबाई मात्र कंजूस स्वभावाची होती. रमाबाईंकडे जो कोणी भिक्षा मागायला यायचा त्यांना तर त्या भिक्षा देत नव्हत्या, परंतु त्यांचा अपमान करत होत्या. रमाबाईला रामभाऊनी खूप वेळा समजवलं, पण त्याचा रमाबाईंवर काहीच उपयोग होत नव्हता. ते म्हणायचे, अगं आपल्याकडे काही कमी आहे का, दारावर कोणी भिक्षा मागायला आले तर थोडे देत जा. एके दिवशी एक भिक्षू रमाबाईंच्या घरात आला आणि त्या भिक्षूला म्हणाल्या, माझेच दार मिळाले तुला असे का, तुला सकाळी सकाळी भीक मागायला, चल निघ इथून. तसे नाही माते, सर्वांचे दार मला सारखेच आहे. वा रे, भीक मागून खातोस, उलट थोबाडवर करून मलाच उत्तर देतोस. तुला मी भिकेच्या एका कंठाला इथून पुढे देणार नाही. भिक्षुकाने रमाबाईंकडे बघून हास्य केले व तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी रमाबाईंचा डावा हात निर्जीव झाला. रमाबाई त्या हाताने काहीच करता येईना. अहो, काम तर सोडाच, त्यांना तो जागेवरून हलवता देखील येत नव्हता. रामभाऊ आणि रमाबाई यांनी गावातील सर्व वैद्यांची औषधं व सल्ले देखील घेतले. काही दिवसानंतर एक स्वामी भक्त रामभाऊंना येऊन भेटला व म्हणाला, रामभाऊ, रमाबाईंचा हात सर्वांना दाखवून झाला आहे. माझ्या ऐकाल तर स्वामींकडे एकदा जाऊन तर बघा, बघा काय फरक पडतोय का. रामभाऊंनी एकदा विचार केला, एकदा जाऊन बघण्यात काय हरकत आहे. रामभाऊ आणि रमाबाई दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी स्वामींकडे पोचले. रामभाऊ यांनी स्वामींना सर्व प्रकार सांगितला. तुम्ही माझ्या भेटीला आलात, मग काही प्रसाद नाही आणला. आणला आहे ना स्वामी, असे म्हणत रामभाऊंनी स्वामींच्या समोर आणलेले पेढे ठेवले. उचल हे पेढे आणि ते त्यांना खायला, असं म्हणत त्यांनी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसलेल्या एका भिकाऱ्याकडे बोट दाखवले. रामभाऊंनी ते पेढे उचलले. एवढ्यात स्वामी म्हणाले, थांब, तू नाही, तिला द्यायला सांग. रमाबाई म्हणाले, अहो महाराज, प्रसाद तर तुमच्यासाठी आणलाय, मी सांगतोय ना, दे त्याला खायला. छे, हे पेढे तर मी तुमच्यासाठी आणलेत आणि त्या भिकाऱ्यासाठी नाहीत. आहे तर आल्या पावली परत जा. रामभाऊ म्हणाले, नाही स्वामी, चूक केली आमच्याकडून, हिच्या वतीनं मी माफी मागतो, मी समजावतो हिला. आता एक मार्ग आहे, आता तू तुझा अहंकार बाजूला ठेवून त्याला पेढे दे, नाहीतर जन्मभर अशीच राहा, बघ तुला काय पडतंय. ती शेवटी पेढे घेऊन रमाबाई भिकाऱ्याकडे गेल्या. त्या भिकाऱ्याला पेढे देताच चमत्कार झाला. रमाबाईंचा हात नीट झाला. रमाबाईंना आपली चूक कळली आणि त्यांनी स्वामींची लगेच पाय धरले, त्यांची माफी मागितली आणि स्वामी म्हणाले, आपण जर दुसऱ्याला सुख दिले तर आपली दुःख आपोआप दूर होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.